श्रीराम जय जय राम. नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल. पूर्वपुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. तो पुढे त्या स्वच्छ झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि अनेक ठिकाणाहून वाहत आल्याने तिचे पाणीही काहीसे गढूळ बनते. तसेच आपले जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सानिध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते. परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणे कोणतेही काम करताना नाम घेतले तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे, तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणे हाच खरा परमार्थ. भगवंताचे प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखे साधन नाही. आपलेपणाचे प्रेम किती असते पहा. एक मुलगा आईजवळ राहत होता. पुढे त्याचे लग्न झाले. त्याने बायको आपली मानली. तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झाले. पुढे ती जरा कृश झाली. त्याला वाटले ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे, म्हणून तो वेगळा निघाला. आपले म्हटल्याने केवढे प्रेम उत्पन्न होते पहा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचे प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येऊ शकेल. नुसते पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील, पण आचरणात आणून सांगणारे विरळाच. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच पडतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो. मुले बाळे असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो. परंतु मरण समयी म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरे झाले असते. माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकते आणि याकरिता आयुष्याची सुरुवात पासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावे लागेल आणि इतके करून आपले अपुरेच राहील. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समास 1 दशक 23. विषय अहंकाराचा त्याग, नम्रता आणि साधकाची खरी उंची. आज आपण दासबोध समास 1 दशक 23 या अत्यंत खोल आणि परिणामकारक दशकाचा भावार्थ पाहणार आहोत. या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला स्पष्ट सांगतात, अहंकार हा साधनेचा सर्वात मोठा अडथळा आहे. नम्रता हा साधकाचा खरा भूषण आहे. हे दशक मनाच्या सूक्ष्म विकारांवर प्रहार करते.
अहंकार म्हणजे काय? समर्थ सांगतात, मी, माझे, मला हेच अहंकाराचे मूळ. अहंकाराचे रूप स्वतःला मोठे समजणे, इतरांना कमी लेखणे, श्रेय स्वतः घेणे, चुका न मानणे, सल्ला न ऐकणे, गर्वाने बोलणे. अहंकार दिसायला अदृश्य पण साधनेला पूर्ण अडवतो. अहंकारामुळे ज्ञान लपते. समर्थ म्हणतात, अहंकारी माणूस ऐकतो पण शिकत नाही. अहंकार असेल तर शास्त्र निष्फळ, सत्संग बोथट, उपदेश व्यर्थ, गुरुवचन अपमानित. कारण रिकाम्या भांड्यात पाणी भरता येते पण भरलेल्या भांड्यात नाही. नम्रता साधकाची खरी ओळख. समर्थ उपदेश देतात, नम्रता जिथे तिथे देव वास करतो. नम्र माणूस ऐकतो, स्वीकारतो, शिकतो, क्षमा करतो, शांत असतो, विनयशील बोलतो. नम्रता म्हणजे दुर्लभता नव्हे, नम्रता म्हणजे आत्मिक ताकद. अहंकार सर्व बिघडवतो. समर्थ स्पष्ट सांगतात, अहंकाराने नात्यात विष पसरते. अहंकारामुळे घरात तणाव, समाजात दुरावा, मैत्रीत दुरावा, गुरु शिष्य नातं तुटतं, सेवाभाव नष्ट. साधकाने लक्षात ठेवावे, अहंकाराने कोणीही मोठा झालेला नाही. अहंकार ओळखणे हीच अर्धी साधना. समर्थ सांगतात, अहंकार दिसला की त्यावर विजय मिळतो. स्वतःला विचारा, मी स्वतःला जास्त महत्त्व देतो का? इतरांची मते नाकारतो का? माझं मतच योग्य असं वाटतं का? टीका सहन होत नाही का? ही प्रश्न अहंकार उघडा करतात. नम्रतेने साधना फुलते. समर्थांचा अनुभव. नम्र साधक लवकर प्रगती करतो. नम्रतेमुळे गुरुकृपा मिळते, सत्संग लाभतो, ज्ञान सहज उतरते, मन हलके होते, देवाजवळ जाता येते. देवाजवळ जाण्यासाठी उंच व्हायचं नसतं, लहान व्हायचं असतं. मी नाही, तोच करता हा भाव ठेवा. समर्थ शेवटचा उपदेश करतात, कर्तेपणा सोडला की शांती मिळते. भाव ठेवा, हे कार्य माझं नाही, हे यश माझं नाही, हे ज्ञान माझं नाही, सर्व काही राम कृपेने. हा भाव आला की अहंकार विरघळतो आणि मन शांत होते. दशक 23 सार. 1. अहंकार साधनेचा मोठा शत्रू. 2. अहंकाराने ज्ञान लपते. 3. नम्रता ही साधकाची खरी ओळख. 4. अहंकार नातेसंबंध बिघडवतो. 5. अहंकार ओळखणे हीच अर्धी साधना. 6. नम्रतेने साधना फुलते. 7. कर्तेपण सोडले की शांती मिळते. हे दशक साधकाला नम्र, शांत, सेवाभावी आणि देवकेंद्रित बनवते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.